तर आज पावसाळी क्रिकेट खेळताना मजाक मध्ये मित्राबरोबर एवढा मोठा कांड होऊन जाईल वाटलं नव्हतं. तर आज आम्ही आलो होतो परत एकदा पावसाळी क्रिकेट खेळायला आणि तुमच्या सांगण्यावरून मी पार्ट 2 बनवला आहे. आता शेतात एवढं पाणी आहे ना, त्यामुळे खेळायला आता लई मजा येणार होती. आता बघा, मॅच खेळायला आलो आणि मॅच सुरू होण्याच्या आधी 2-3 बॉल नाही खेळलो तर मजासारखे आपल्याला तर येत नाही, म्हणून सर्व आधी 2-3 बॉल खेळून घेतले आणि तेवढ्यातच पाऊस पण सुरू झाला आणि मॅचला पण आम्ही केली सुरुवात. आता मॅचला सुरुवात झाली, पहिला बॉल त्याने खेळला आणि माझ्या कॉलवरून तो सेकंड रनसाठी धावून आला आणि तो झाला रनआउट झाल्या एवढा शिवाय देतो मला, काय सांगू मी तुम्हाला. अरे मी बोललो बाई जाऊ दे, आता जे झालं ते झालं, पण समोरची टीम एवढी अग्रेशन दाखवत होती की काय सांगू. पण तुमचा भाऊ होता ग्राउंड मध्ये, म्हणजे 2-3 रन तर आरामात काढणार होता. आता तुम्हाला मी सांगितलं 2-3 रन नाही, पण तुमच्या भावाने करून टाकले डायरेक्ट 6 रन. पण समोरची टीम एवढी अग्रेशन दाखवत होती, आता बोललो यांच्या काय अग्रेशन काढावं लागणार आहे, पण समोरच्या टीमने माझ्याच अग्रेशन काढून ठेवून दिलं. आता इथून समोरच्या टीमला जिंकण्यासाठी 7 धावा करायच्या होत्या आणि समोरचा कॅप्टन आला होता बॅटिंगला आणि पहिल्याच बॉलवर तो डिक्लेअरच्या बाहेर मारून आउट झाला. आता तो जसा आम्हाला अग्रेशन दाखवत होता, आम्ही पण दाखवू लागलो त्याला अग्रेशन, म्हणजे काय कमी आहे का आम्ही पण. समोरच्या टीमच्या कॅप्टनला काय पचलं नव्हतं, तो आउट झाला म्हणून तो मॅच मध्ये अडथळे आणू लागला होता आणि मध्ये मध्ये सायकल चालवायला लागला होता आणि तुमच्या भावाला राग ना दिला त्याला धक्का, असा पाडला का नाही पाण्यात, साला अग्रेशन दाखवत होता आपल्याला. हा आपला मित्र एवढा नंगाटा आहे ना की काय सांगू, म्हणजे तिथल्या तिथेच तो साला बदला घेऊन टाकतो. 2 वर्ष झाली ना तरी आठवण ठेवतो की याने मला एक मारलं होतं ते. आता आपल्याला समजून गेलं होतं यांच्याने काही रन होणार नाही, म्हणून हे लोक मध्ये मध्ये अडथळे तर आणणारच आहे, पण जाऊ द्या. पण तरी या मित्राने 3 रन करून टाकले होते. आता त्यांना फक्त गरज होती 4 धावाची आणि तेवढ्यातच समोरचा प्लेअर बघा कसा मारून पडून गेला तो. तुम्हाला आता माहिती असेल या छोट्याशा ग्राउंड मध्ये की 2 रन काही शक्य नाही, पण यो साला 2 रन काढायला गेला आणि झाला रनआउट. पण यो साला आपला मित्र मानतच होता की रनआउट झाला. मला माहिती आहे की तुमच्या गावात पण असा एक नमुना असेल, त्याला कमेंट मध्ये नक्की टॅग करा.